आपण सन्मान करायचा आहे. गो टू कॉम्बॉक्स नितीन खान. धन्यवाद. बघा माऊली स्पोर्ट शिलगाव संघाचे पुरस्कर्ते चौकार आपल्या पाहायला मिळतोय. विनय पवार, संजय पवार यांचे सुपुत्र. शॉर्ट प्लेनचा बॉल होता मिड विकेटच्या दिशेने आपण पाहतोय. फटका चांगला आहे. पॉवर प्लेचा योग्य वापर करत असताना विनय पवारच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चला टॉस साठी या उंबारली आणि जुनी डोंबिवली मॅच बिटवीन 4 ओव्हर्स 4 ओव्हरची मॅच. दोन्ही कॅप्टन या. जयदेव संजय वजे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल. रेग्युलरची फर्स्ट सेमी फायनल जुनी डोंबिवली विरुद्ध उंबारली आणि या दरम्यान अजून एक चौकार विनय पवारच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग करत असताना विनय पवार. गोलंदाज विजय. चला कॅप्टन या उंबारली आणि जुनी डोंबिवली अजून आले नाही मला वाटतं खेळाडू. हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण पाहतोय. सीमा रेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. चार चौकार बघा. विनय पवार जबरदस्त बॅटिंग करत असताना क्रिकेटचा वारसा घरातूनच मिळालाय. लेजंड क्रिकेटर संजय पवार यांचे सुपुत्र. हाही फटका चांगला मात्र आता मिड विकेटला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. क्या बात आहे. फिल्डिंग बघा. कॅप्टन होते इथे वरुण. चांगली फिल्डिंग वरून निघाले. अठरा धावा झाल्या. चला टॉस करू की आपण पदू संजय वजे साहेबांच्या शुभ हस्ते. चला उंबारलीचे कॅप्टन यायचंय. कधी उंबारली संघाचे संघनायक जुनी डोंबिवली संघाचे संघनायक आले जयदेव येत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चला उंबारलीचे कॅप्टन यायचंय. बघू विराज झालेत ना. मग कॅप्टन आहेत की नाही कन्फर्म नाही अजून. सोमनाथ भोर या. चला टॉस साठी यायचंय. सोमनाथ उंबारलीचे संघनायक या लवकर. टॉस साठी यायचंय कारण विपक्ष संघाचे संघनायक आलेले आहेत. त्यानंतर सेकंड सेमी फायनल मध्ये आपल्याला ध्रुवी एंटरप्राइजेस सोनारपाडा विरुद्ध ओवी 11 लकी मयंक वाडेकर जय जलेश्वर सिद्धू पाटील अँड कंपनी. प्रेमनाथ तालीमकर आमचे संपर्क साहस आहे शिलगावचे. गावठी उंबारली संघाचे संघनायक या टॉस साठी कारण की जुनी डोंबिवलीचे कॅप्टन आलेले आहेत. जयदेव जोशी आलेले आहेत. सुजलने विकेट घेतली बघा. ऍक्शन रिप्ले राईट आर्म राऊंड विकेट. गोलंदाजी करतायत सुजल वजे आणि चांगला झेल तिथे टिपलाय. विजय अशोक ठाकूर यांचे सुपुत्र बघा. विजयने एक चांगला झेल टिपलाय. लेदरबॉल क्रिकेट सुद्धा ते खेळतात. अशोक ठाकूर यांचे सुपुत्र आता बॅटिंगला आलेले आहेत. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर होता. ज्यावेळी तुम्ही लेदर बॉल क्रिकेट खेळता बघा त्याचं जागतिक उदाहरण तुम्हाला पाहायला मिळते. आपल्याला पाहायला मिळते दक्षच्या माध्यमातून कारण की वेल लेफ्ट त्यांनी केला. हेच तुम्हाला लेदर बॉलच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगला बॉल होतो सुजलचा. एक धाव मिळाली. 40+ ची फायनल आपण बघू शकाल. संदप विरुद्ध तुर्बे. बघायचं रेग्युलरच्या फायनल मध्ये कोण असेल. 20 धावा झालेल्या आहेत.
रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता मात्र ऑप्शनच्या बाहेर होता. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन होती. हा डॉट बॉल आहे. जुनून डोंबिवली विरुद्ध उंबारली फर्स्ट सेमीफायनल यानंतर पाहायला मिळेल. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक करण बघा काय फिल्डिंग करतायत. करणने रन थांबवलेत. करणचे बंधुराज आहेत का? ओके. धावा झाल्यात 22. इथे मात्र दक्ष बॅटमधनं फटका चांगला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चांगला झेल टिपलाय. सुजलच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. याच दरम्यान पारितोषिक आले भीम काळे यांच्याकडे. जे दोन यष्टीरक्षकाच्या मागे जे थर्डमॅन आणि फाईन लेगला क्षेत्ररक्षक त्यांनी जर झेल पकडला तर भीम काळे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज असणार. ओ टू कॉम्बॉक्स नितीन काळ. या ओव्हर नंतर टॉस केला जाईल. जुनी डोंबिवली विरुद्ध उंबारली. प्रेम भोईर येत आहेत. हा चांगला बॉल होता. सुजलने जबरदस्त गोलंदाजी केली. या ओव्हर मध्ये फक्त 4 धावा आणि 2 विकेट त्याने घेतलेले त्या मॅच मध्ये. मात्र जुरी आपण पाहिलं तर विनय पवार मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रेम जरा लवकर यायचंय. संजय वजे यांना विनंती करतो उद्योजक की आपल्या शुभाचे टॉस करायचंय. चला जयदेव या. प्रेम देखील येतात. प्रेम भोईर एका बाजूला असणार आहे. जयदेव जोशी तर दुसऱ्या बाजूला प्रेम भोईर संजय. आपण तर वजे यांच्या शुभास्ते पण टॉस करूया. प्रथमतः दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण तर रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. टॉस करायचा आहे. फर्स्ट सेमीफायनलचा टॉस केला तो संजय पवार. आपण परत संजय वजे साहेबांच्या शुभ असते. आणि बघा टॉस कोणी जिंकलाय बाळू. तर बालाजी मित्रमंडळ टॉस जिंकला. आपण तर उंबारली संघाने प्रेम काय डिसिजन असणार आहे. फिल्डिंग कराल तर आपण सातत्याने तुम्ही याच मैदानावर सराव करतात. विपक्षी संघ देखील एक ताकद असं या संघाला किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करा. कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. नाही असे कोणते गोलंदाजी की ज्यांनी चांगली गोलंदाजी केली तर तुम्ही विपक्ष संघाला कमीत कमी धावामध्ये आपण इथे थांबवण्याचा प्रयत्न कराल. सोमनाथ दा आहे. प्रेम आहे. आशुतोष आहे. मी आहे. क्या बात आहे. ऋषभ लाख तर जयदेव तू टॉस जिंकला असता तर काय डिसिजन घेतलं असतं. आम्ही पण फिल्डिंग घेतली. पण आता बॅटिंग करायचे. विपक्ष संघ जर बघितलं तर ह्याच मैदानावर सातत्याने ते सराव करत असतात. कारण त्यांचा होम ग्राउंड आहे. तर त्यांना आपण बघितलं त्यांच्यासमोर किती धावांचं लक्ष ठेवाल. आम्ही 45 ते 50 करायचा प्रयत्न करू. 4 ओव्हरची मॅच आहे. असे कोणते बॅटर आहेत की तुषार व्यतिरिक्त अजून जर असे कोणते बॅटर की त्यांनी जर चांगली बॅटिंग केली तुषारला जर चांगली साथ दिली तर तुम्ही एक चांगली धावसंख्या उभा राहाल. आहेत आमच्याकडे ज्ञानेश्वर आहे. विशाल आहे. मयूर आहे. चिन्मय आहे. प्रणय सारखा सिंगल डबल करणारा बॅट्समन सुद्धा आहे आमच्याकडे. ऋषभ टॉस बघून न्यूज येते. आपण टॉस जिंकलाय. कधी उंबारली संघाने क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतलाय. ओ टू कॉम्बॉक्स नितीन कान. धन्यवाद. पुढचा बॉल वरूनचा आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल होता. वाईड इस्ट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सुजल कडनं जैल ड्रॉप. संजय पवार काय चौकार की षटकार. चौकार. बहु कॅमेरामॅनच्या भूमिकेत बघा प्रेम रवींद्र भोईर आणि निर्भयला तुम्ही पाहतायत. सर्वांना बघू असं वाटतं की प्रत्येक भूमिकेत आम्ही पाहिजे. धावसंख्या 34. विनय पवार बघा जबरदस्त बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये आपण पाहतोय 31 धावांची इनिंग त्यांनी साकारली. म्हणजे 34 मधला 31 धावा त्याचे. 4 ओव्हरची मॅच लक्षात घ्या. जशी मॅच संपेल बॅटिंग करणारी टीम आपण लगेच मैदानात जायचंय. प्रेक्षणीय टीम मॅच जे खेळतात त्या दोन्ही टीम्सला जेवणाची व्यवस्था सुद्धा आहे. देवेंद्र वजे यांच्याकडनं 2 धावा इथे मिळाल्या. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 36. 6 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे.
चला चला फिल्डिंग लावा लवकर प्लीज. छत्तीस धापल होते आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढच्या मॅच मध्ये उंबारली संघ रेग्युलर संघ. व्हाईट बॉलचा इशारा आलाय मात्र इथे काय घडलंय, विकेट सॅक्रिफाईस केली कारण स्ट्राईक विनायला हवी त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा आला, विकेटही गमावले. 37 धावा झालेल्या आहेत. चला बॅट्समॅन लवकर जा. नाही भाऊ बॅट्समॅन असे चाललेत ना, पूर्वीचे दिवस आठवण झाले. एकच बॅट असायची ना तेव्हा. नाही सुखदेव या जुन्या आठवणी आहेत. काही खेळाडूंकडे शूजही नसायचे वे. एकाच बॅटने म्हणजे जे सुखदेवने बॅट वापरले तीच बॅट बाळू पाटील वापरायचे, बाळू पाटीलने वापरले तीच बॅट नितीन कान वापरायचे. आणि आता प्रत्येक खेळाडूकडे 3-4 बॅट असतात. सुखदेव क्रिकेट इतका फास्ट झालाय आता. पूर्वी बॅटही नव्हती, टी शर्ट नव्हत्या, कॅप नव्हत्या, अप पॅन्टवर खेळायचे, शाळेच्याच कपड्यांवर मॅचेस बऱ्याच वेळा खेळायचे. 37 एक सिंगल इथे बी आली आहे. थर्टी एट आपल्या धापल कधी पाहायला मिळत आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, फायदा घेऊ शकले नाहीयेत बघा. डॉट बॉलची ती समाप्ती. आता मात्र विनयला थोडस शांत ठेवलंय. 34 वरती तो नाबाद आहे, मात्र हा बॉल त्याने पाठवून दिलाय लॉंग लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. विनय पोचलाय 40 वरती आणि संघाची धावसंख्या 45. 45 जावा प्रथम बॅटिंग करत असताना पिंपळादेवी क्रिकेट संघ आणि त्यांना फाईट करतो तो बालाजी मित्र मंडळ. अशी प्रेक्षणीय लढत. 45 जावा आणि बघा रिव्हर शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथून षटकार आला तर विनय संजय पवारचं अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 49 आणि 49 मधल्या विनयच्या 44 धावा. ऑन साइडला खेळायचं होतं, फलंदाज बाद होईल आणि 49 वरती थांबवलंय ते पिंपळादेवी क्रिकेट संघाला आणि 50 धावांचा पाठला करायचंय ते बालाजी मित्र मंडळ या संघाला. पन्नास धावांचा पाठला कशा प्रकारे करेल संघ बालाजी मित्र मंडळ ऐकण्यासाठी आपण जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये बाळू पाटील यांच्याकडे. तत्पूर्वी ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत.
सुजल वजे आलेत म्हणजे संतोष वजे काहीतरी पारितोषिक लावतील मला वाटतं. हे त्यांचे सुपुत्र आहेत. संतोष वजे लावा, घरातला पैसा घरातच राहील, बाहेर जाणार नाही. चेंडू द्या, बॉल द्यायचा, जरा बॉल द्या. बालाजी मित्रमंडळ जर जिंकला तर उद्योजक संतोष वजे यांच्याकडून 11,000. बघा सुजल 11,000 मिळतील. सुजल बघा ना, नितीन कारण प्रोफेशनल क्रिकेटर. गोलंदाजी मार्कवर कोण आहे? दक्ष ला आपण पाहू शकतो. उंच पुरे शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, गर करून फिरले बघा सुजल भावऱ्यासारखे. चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय, चौकार. नाही 11,000 लावलेत ना. नाही हे त्यांचे स्टायलिश खेळ. आता उघडलंय सुजल वजेचे फेवरेट फटके देवेंद्र. दक्ष शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केला, या वेळेला चेंडू चालला मिड विकेटला. एक धाव कंप्लीट केली जाते. 2 होतात का पाहायचंय. बालाजी मित्रमंडळाला माहिती आहे मॅच जिंकलो तर 11,000 देखील मिळतील. त्यामुळे सुजल थोडा घाईच करेल. आता 6 धावा धावफलकात आपण पाहू शकता. नाही आता सर्वांनाच घ्यायचं बोलत नितीन, जास्ती खेळाडू बघायला लागतील. पुणे शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, पंच वाईटची खूण करतायत. प्रधान म्हणजे प्रधानमंत्री, राजाचे प्रधान बघा, त्यांच्याकडून प्रत्येक षटकाला 500 रुपये. हो चांगला चेंडू होता, डॉट चेंडूची समाप्ती होते. दक्ष आलेत गोलंदाजी मार्कवर. अक्षय ठाकूर यांचे सुपुत्र आहेत. देवेंद्र तुमच्या माध्यमातून किती पैसे? चेंडू हुक करायचा होता, लिडिंग एज घेऊन चेंडू वेगाने चाललाय थर्मॅन आणि फाईनलीच्या मधून चेंडू जाणार होता पण गती कमी गेली. 2 धावा मिळतात यावेळेला. आपण तर सुजलला 2 धावा मिळतात. आपण तर बालाजी मित्रमंडळला धावसंख्या धावफलकात 10-50 ची गरज आहे. दक्ष गोलंदाजी मार्ग. दक्ष हाईट खूप चांगली, त्याचा पुरेपूर फायदा तो घेऊ शकतोय जर चांगलं मार्गदर्शन लाभलं तर. दक्ष तो सुजल. हा चेंडू बॅकप्रदान कट करायचा होता यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती दे. एक चेंडू अजून आपण तर इथून चेंडू बाकी आहेत, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. दक्ष गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला सुजल. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. सुजल काय करतोय, जणू काय त्याच्या पायामध्ये स्प्रिंग लागले. बॅटर बाद. दक्ष लेदर क्रिकेटर आहेत आणि त्याने विकेट देखील मिळवलं. बॅटर बाद होतोय. आपण आता प्रथमेश वजे आले आहेत. दक्ष हो चांगला चेंडू गुडल्यास पण टेक अप झाला. डॉट चेंडूची समाप्ती. विनय आलाय. सुजल आणि आपण पाहू शकता सुजल बाद झाले आहेत. प्रथमेश वजे देखील आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर येतो गोलंदाज आपण पाहतो. विनय येतो. स्ट्राईकला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. विजयला आपण पाहू शकता. विनय बॉलर आहेत. स्ट्राईकला विजयला आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू होता यावेळेला, वेगवान चेंडू होता. विकेट मिळाला असता इथे अपील केलं जात आहे. पंच आपण पहिले तर एकनाथ आहेत. एकनाथ भोईर 100वी मॅच आहे. पंचकुशीत नामांकन पंच स्टी बकणार आणि आपण एकनाथ. संजय पवार
त्यांच्या सुपुत्रांनी देखील चांगली बॅटिंग केली आणि तेच गोलंदाजी मार्कवर आहेत विनय पवार. राईट आर्म ओव्हर द कडे मार्क होते कष्टपणे खेळ. हो चांगला चेंडू बॅटची काढा घेऊन चेंडू वेगाने आपण थडमांचा क्षेत्ररक्षक बीड झालाय. चेंडू चाललाय वेगाने सीमारेषा पार. चौकाराने धावसंख्या वाढते देवेंद्र वजे आम्हाला सांगतायत. आपण तर बालाजी मित्रमंडळ च्या बॅटरांना एक सुवर्ण संधी. कोणत्याही कटआउटला चेंडू लागला तर आपण तर प्रथमेश वचे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. विनय हो चांगला चेंडू तर यष्टीरक्षक पुन्हा एकदा बीट होतोय. परत फाईनलीचा क्षेत्ररक्षक सीमेरेषेकडे तैनात केलेला आहे. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. पिंपलादेवी संघाची गोलंदाजी चांगली पण क्षेत्ररक्षक साथ लाभत नाही. धावसंख्या धाव फलकर त्यामुळे पाहू शकता या वेळेला 17 धावा 50चं लक्ष अजूनही आपण तर 33ची गरज आहे. विनय पवार राईट आर्म ओव्हर द कडे मार्क होतोय. फटका चांगला या वेळेला मिड ऑफ वरून चेंडू चालला लॉंगवर क्षेत्ररक्षक येतोय. 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. विनय पवार एक चांगला क्रिकेटर आहे बघा. गोलंदाजी देखील चांगली करतो. अष्टपैलू खेळाडू म्हणजे वडिलांसारखे ते देखील अष्टपैलू खेळाडू बनलेत. संख्या 19 भीमकाळनला देखील आपण पाहू शकता. आमचे गुणलेखक भावेशला देखील आपण पाहू शकता. हा चेंडू या वेळेला आपण तर ड्राईव्ह केलाय. चेंडू चला पॉइंट रेंजमध्ये क्षेत्ररक्षक जातोय चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरी धाव होते का पाहायचंय आणि फेकी बघा कुठे मैदानात काय चाललंय. फेका फेकी झाली असती धाव घ्यायला तयार नाही बघा. धाव होते आता आता काय चाललंय मैदान अजून फेका फेकी मैदानात बघा. एकूण धावा आल्या तिथे 5 धावा आल्यात. एकूण 24 धावा. भावेश देखील खुश आहेत बघा. भीमकाळन देखील सामना एन्जॉय करतायत. 24 झाले आहेत. 26 ची गरज आहे. विनय वरुणला पण पाहू शकता. चेंडू पंच वाईट शिकून करतायत. एकनाथ भोईरच्या नजरेत तुम्ही वाचणार नाही. 25 वरून देखील मारत नाही खालून देखील मारत नाही. काय करणार बघ. विनय चेंडू ऑन साइडला टर्न करायचा होता. या वेळेला चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज जातो चेंडूला फील्ड करतोय. 2 धावा होत आहेत का पाहायचं इथे. 2 धावा सहज त्याने पूर्ण केल्या आहेत. नाही वरून थोडेसे दमछाक होताना दिसत आहेत बघा. संजय वजे यांचे सुपुत्र जरा संजय वजे लक्ष द्या मुलाकडे फिटनेसकडे. या वयात दम लागायला लागला. हा चेंडू उंच गेलाय. जेलची शक्यता आहे. बॅटर बाद. विनय जेल सोडू शकत नाहीये. समोर यायचंय. आपल्या संपूर्ण संघाला घेऊन जुळणबोली संघ देखील आपण दिशेने जायचंय. ना विराज बघा ना लगेच उठले. विराज तुम्ही थांबा आमच्या जवळच. स्टीव बकनर बघा आपण. संजय पवार उर्फ स्टीव बकनर येणारे आपण तर 12 चेंडू 24 ची गरज आहे. इथे एक्झिबिशन मॅच सुरू आहे. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. या वेळेला वरुणला आपण पाहू शकता. विजयला आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सलमान आलेत गोलंदाजी मार्कवर. विजयला आपण स्ट्रायकेनला पाहू शकता. 12 चेंडू 24 ची गरज आहे. 12च्या ससनी धाबा करायचा. त्याला पास घ्या जरा संजय सूचना करा. अजून आपल्या भरपूर मॅचेस कव्हर करायच्या आहेत. सलमान वेग प्रचंड आहे सलमानकडे. डॉट चेंडूची समाप्ती होते. देवेन बघा ना किती चांगले स्कोरिंग करतायत.
सलमान गोलंदाजी मार्कवर. विजयला आपण पाहू शकता. सलमान गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला शॉर्ट पॉइंट लेग स्क्वेअर लेग मिड विकेट मिड ऑन. हा चेंडू यावेळेला पंच वाईट चिकून करत आहेत. विजय कोणता आहे तो माहिती नाही. सलमान गोलंदाजी मार्कवर. 22 ची गरज अजून. हो फटका चांगला डाऊन दी ग्राउंड. चेंडू चला मिड विकेटला एक धाव कंप्लीट केली. पाचशे दुसरी होते का 2 धावा इथून सहजतेने पूर्ण केल्यात आहेत. 10 संख्या धाव फलक आपण पाहू शकता. या बेला 30 अजूनही गरज आहे 20 ची. चेंडू बाखेत अजूनही विचार केला तर तब्बल हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पंच वाईटची खून करतायत. संख्या धाव फलक 31. बालाजी मित्रमंडळी सामना जिंकला तर संतोष ओझा यांच्याकडून कॅश प्राइज 11,000 रुपयाचा असणार आहे. सलमान विजय. हा चेंडू पुन्हा एकदा लाईन पाहावी लागणार आहे. संजयला भरपूर कसरत करावी लागते. धावसंख्या धाव फलक 32. 18 ची गरज आहे. सलमाननी ठरवलंय जाऊ दे बॅटनी धावा नाही तर पण अवांतर धावा देऊन जिंकूया. पिंपला देवी संघाला जर 5-11 मिळाले तर त्यांना देखील काहीतरी मिळेल ना कॅश प्राइज. चेंडू लॉफ केला. यावेळेला टायमिंग चांगलं होतंय. विजयच्या बॅट मधून येतोय खणखणीत सनसनीत षटकार. खूप चांगला होता. समोर मिळाला आणि त्याला पाठवून दिलं. यावेळेला 38 धावा धाव 12 ची गरज आहे. सलमान पुन्हा गोलंदाजी मार्कवर. विजय चांगली बॅटिंग करतोय. सुजल वजने चांगला स्टार्ट दिला होता ना. हा चेंडू लाईन पाहावी लागणार आहे पुन्हा एकदा. पंच आता कोणत्याची खून करत नाही असं वाटलं की नितीन कारण की लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला पण पंचांनी पाहिलं एक्झॅक्टली. हा चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. झेल सुटलाय. शॉर्ट पॉइंट लेगला. 1 धाव मिळते. विजय जिंदान मिळते. बालाजी मित्रमंडळ धाव संख्या धाव फुल करते पाहू शकता. यावेळेला 39. धाव संख्या दाखल करते 39. 40. हा चेंडू लॉफ केला. यावेळेला झेलची शक्यता आहे. लॉंग ऑफर क्षेत्ररक्षक येतोय. मिसफील्ड झाली. 2 धावा मिळत आहेत. धाव संख्या 2 ने पुढे शकते. धाव संख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला 42. सलमानने ठरवलंय की इथून अवांतर धावेने जिंकून द्यायचं. स्ट्राईकला बॅटर रतन मानेरकर देखील सामना एन्जॉय करतात. त्यांचं हार्दिक स्वागत. हा चेंडू हवेमध्ये यावेळेला चेंडू गेला स्क्वेअर लेग रिजन मधनं यावेळेला आणि चेंडू अखेरकार सीमा रेषा पार. चौकाराने धाव संख्या वाढते. धाव संख्या आपल्या 47. एक चेंडू अजूनही बाकी आहे. हा चेंडू हवेमध्ये. झेलची शक्यता आहे. अखेरकार झेल पकडलाय. बॅटर बाद. आता 3 धावांची गरज आपण तर इथून गरज असणार ते येणारे 6 चेंडू आणि धावा झाले. दाखल करते आपण पाहिले तर 3 धावांची गरज 47 झाल्यात.
विजय सारखा बॅटर बॅटिंग करतो, त्यामुळे इथून बालाजी मित्र मंडळला आशा असणार आहेत. आपण पाहू शकता डान्सर रंगनाथ पाटील देखील खूप चांगलं डान्स करतायत. प्रेम भोईर अँड कंपनी, आशुतोष, भावेश, नाही विराज तर आहेतच. विराज कुठे गेले? लगेच संघामध्ये आहेत म्हटतं विराज. हो, वेगवान चेंडू होता या वेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. नितेश आहेत. येणारे 5 चेंडू आणि 3 ची गरज आहे. तुषार पाटील आणि कंपनी देखील सज्ज आहे. फटका चांगला यावेळेला. षटकार येतो का पाहिजे? झेल होतोय. विनय आहे तिथे, चूक होणार नाही. बॅटर बाद का निमिटीस. येणारे 4 चेंडू 3 ची गरज आहे. येणारे आपण 4 चेंडू 3 ची गरज आहे बालाजी मित्र मंडळला. हो, चांगला चेंडू तर खोल टप्प्याचा. एक धाव इथे कंप्लीट केले ते. आता उर्वरित समीकरण. येणारे 3 चेंडू 2 ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. कमांडर आलेत बॅटर. काय नाव आहेत? नितीन कमांडर, सुमिते उर्फ कमांडर. हो, चांगला चेंडू. सॉफ्टने चेंडूला पुश केला. एक धाव कंप्लीट केली. डायरेक्ट हिट आणि अशा तऱ्हेने बालाजी मित्र मंडळने सामना जिंकलाय. आणि संतोष वजाकडनं यांच्याकडून कॅश प्राइज देखील असणार आहे. आपण आता तब्बल 11,000चा कॅश प्राइज, म्हणजे सुजल घरातला पैसा घरात जाणार आहे. काय घाबरू नका. त्या सामन्याचा मार्ग मॅच. संजय पवार उर्फ स्टी बकनर बघा थोडेसे नाराज आहेत. नाही, विनयने जबरदस्त काम केले. संजय विनयने आपण तर जबरदस्त बॅटिंग केली, पण विनयचा संघ पराभूत झालाय. तर बॅटिंग केली आपण पहिले तर 12 धावा कुठल्या आहेत? विनयने